पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात जावयाने सासऱ्याचा गळा चिरून त्याला ठार केले आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। सादिक दफेदार, वय वर्ष 35, राहणार पानमंगळूर तालुका दक्षिण सोलापूर असे जावयाचे नाव आहे। सिकंदर मुलका शेख, वय वर्ष 55, राहणार इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर असे मृत सासऱ्याचे नाव आहे। 24 फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास सिकंदर शेख हे शेतात होते। त्यावेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा जावई सादिक दफेदार यांनी उचलला। घरगुती कारणावरून जावई अनेक महिन्यापासून सासऱ्यावर चिडून होता। मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास जावयाने सासरे सिकंदर यांना शेतात गाठले आणि त्यांचा गळा चिरला। सासऱ्याचा गळा चिरून तो घरी निघाला होता। मात्र ग्रामस्थांना माहिती होताच भेदरलेल्या जावयाने चाकूने स्वतःच्या छातीत वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या सर्व घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात होत आहे। सिकंदर शेख यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत। यामधील दुसऱ्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकाची मुलगी एकाच घरात म्हणजेच पानमंगळूर दक्षिण सोलापूर गावात दिली आहे। संशयित आरोपी सादिक दफेदार हा तिसऱ्या क्रमांकाचा जावई होता। सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे। लग्नानंतर सादिक हा पोलीस पत्नीवर संशय घेत होता। काही महिने सादिक दफेदार हा पत्नीसोबत मुंबईतच राहत होता। मुंबईत देखील सादिक हा पोलीस पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे। सादिकचे सासरे सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका घेऊन जावई सादिक दफेदारची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता। मागील दीड वर्षापासून संशयित आरोपी जावई सादिक दफेदार याने राग धरला होता। पोलीस पत्नीलाच खल्लास करतो असे अनेकदा त्यांनी धमकी दिली होती। सिकंदर शेख यांनी जावयाला मुलीपासून लांब केलं आणि घटस्फोटासाठी मुलीमार्फत खटला दाखल केला होता। याचाच राग त्याच्या मनात धरून 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30च्या सुमारास आरोपी जावई सादिक दफेदार यांनी सासऱ्याचा गळा चिरून त्याची हत्या केली। यात सिकंदर शेख याचा जागीच मृत्यू झाला। इंगळगी गावातील शेतातच जावई सादिक यांनी सासरे सिकंदर शेख याची गळा चिरून हत्या केली। आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तडफत असलेल्या सिकंदर यांच्याकडे धाव घेतली। यावेळी सादिक दफेदार यांनी स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। इंगळगी गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग पोलीस स्टेशनला कळवले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।